Hello guys, myself Gulab Thumbre and welcome to the channel Eduan Tips. ओके बघा पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण इंटरफेज आणि एम फेज संपवली होती. आज आपण बघणार आहोत दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस. आणखी एकदा वाटलं सर आणखी एकदा रिवाइज करूया. काय होतं एम फेजमध्ये काय होतं, 4 फेज होतं दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. पहिला कॅरिओकायनेसिस, ही 4 फेजेस होतं आणि दॅट इज अंडर कॅरिओकायनेसिस होतं. सायटोकायनेसिस वेगळी होती. ओके ठीक आहे. प्रोफेजमध्ये काय होतं, तर प्रोफेजमध्ये क्रोमोझोम म्हटलं कंडेन्सेशन होतं, म्हणजे थोडंसं वेगवेगळं व्हायला वगैरे, अनटँगलिंग वगैरे वेगवेगळं व्हायला चालू होतं. परत त्यानंतर एअर कॉईलची बॉडी वगैरे सगळं रिमूव्ह आउट होणार, दॅट्स ऑल. त्यानंतर मग मेटाफेजमध्ये आलं की एकदम मेटाफेज प्लेटवरती एक म्हणजे व्यवस्थित क्रोमोझोम वगैरे थोडंसं क्रोमॅटिड्स वगैरे स्पेशली फॉर्म होणार, क्रोमोझोम थोडं व्यवस्थित असतं. नंतर मग कायनेटोकोर्स वगैरे येणार, पण त्या स्पेंडल फायबर त्याला व्यवस्थित अटॅच करून एका मेटाफेज प्लेटवरती आणलं. मेटाफेज प्लेटवरती आणल्यानंतर मग ते काय होणार, ॲनाफेजमध्ये दोन्ही वडणार, दोन्ही साईडला वडल्यामुळं सेपरेट होणार. परत मग जाऊन दोन्ही पोलला गेले, त्यानंतर तिथं जाणार, मग त्याची इंडिव्हिज्युअलिटी वगैरे लास्ट करणार. परत एअर कॉईलची बॉडी सगळं रिअपिअर होणार परत टिलोफेजमध्ये. ओके, त्यानंतर मग सायटोकायनेसिसमध्ये 2 सेल डिवाइड लागत होते ना, 2 सेल डिवाइड व्हायचं म्हटलं देन अगेन 2 सेल डिवाइड व्हायचं. एक तर ॲनिमलमध्ये व्हायचं म्हटलं देन सेल फ्युरो फॉर्म होणार आणि फ्युरोनंतर फ्युरो डिपन होत जाणार आणि त्यानंतर मग हे होणार म्हणजे सेपरेट होणार. आणि त्यानंतर ते जर प्लांट्समध्ये सेल प्लेट, आणि जर कॅरिओकायनेसिस नंतर लगेच जर सायटोकायनेसिस झालं नाही, तर सायटोकायनेसिस नाही झालं देन सिन्सायटियम कंडिशन येऊ द्या. आणि त्याचं एक्झाम्पल होतं कोकोनटमधलं लिक्विड एंडोस्पर्म इन कोकोनट. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. नाव आज आपण सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस एक लहान टॉपिक आहे, सो हा बघणार आहोत. हे पण ह्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस काय. मग एखादं ह्यातले 2-3 येणार आणि त्यातलं एक देतील, किंवा असंही काय फॉल्स कोणता आहे वगैरे असं काही ओळख शकतो. ओके, दॅट्स ऑल. सो आपण हा बघणार. मायटॉसिस आर इक्वेशनल डिव्हिजन इज रिस्ट्रिक्टेड टू डिप्लॉइड सेल्स ओनली. येस, मायटॉसिस कशासाठी, significance. Okay, only for 2n. Okay, only for 2n. However, in some lower plants and some insect haploid cells also divide. Mitosis म्हणजे तेच आपण बघितलं, दॅट इज द मेल हनी बी एक्सेप्शन. ओके, हेच बघितलेलं आपण. इट इज व्हेरी इसेन्शियल टू अंडरस्टँड द सिग्निफिकन्स ऑफ डिव्हिजन ऑर्गॅनिझम. आर यू अवेअर? येस, तेच बघितलं. मायटॉसिस युजली प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल्स. येस, कशासाठी? पहिला सिग्निफिकन्स काय, फर्स्ट सिग्निफिकन्स इज द प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल्स. प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल्स विथ काय, with identical genetic complement. Identical genetic complement. Okay, the growth of multicellular organism is due to growth of multicellular organisms. Growth of multicellular organism. Growth of multicellular organism. Okay, growth of multicellular organism. त्यानंतर the cell growth results in distribution ratio of nucleus and cytoplasm. Yes, this in the disturbing ratio between the nucleus and cytoplasm, and therefore it means cell to divide, restore nucleocytoplasmic ratio. Restore nucleocytoplasmic ratio. Okay, that's all. And very significant contribution of mitosis, cell repair. Yes, that's the cell repair.
Okay, cell repair. The cells of upper layer of the epidermis cells lining the gut and constantly replaced. Yes, so constantly replace. Okay. मेरिस्टेम अपायकल अपायकल मेरिस्टेममध्ये जे प्लांट हे करत होते त्यात सुद्धा हे होते. ओके, ह्याचे सिग्निफिकन्स काय नाही, ओनली फॉर टीएन. आणि जसं एक्सेप्शन काय असतात, एक्सेप्शन प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल्स विथ आयडेंटिकल जेनेटिक कॉम्प्लिमेंट, दॅट इज दी फर्स्ट सिग्निफिकन्स. आणि सेकंड आहे ते ग्रोथ ऑफ मल्टीसेलर ऑर्गॅनिझम, ते न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशिओ रिस्टोर करते आणि त्यानंतर सेल रिपेअर आणि रिप्लेस सेल्स. ओके, एवढे जे सिग्निफिकन्स आहेत. आय होप समजलं असेल तुम्हाला. आणखी एकदा म्हणजे समजायसारखं काही नाही आहे, पाठच करावं लागेल. काय पाठ पण असं काय नाही आहे, जस्ट लक्षात राहते. प्रोडक्शन ऑफ डिप्लॉइड डॉटर सेल्स फॉर्म होते, परत ग्रोथ ऑब्वियसली मल्टीसेलर ऑर्गॅनिझमची ग्रोथ सेल डिव्हिजन थ्रू होते ना, दॅट्स ऑल. सॉरी, मायटोसिस थ्रू होती, येस ऑब्वियसली. परत त्यानंतर रिस्टोर न्यूक्लिओसायटोप्लाझमिक रेशिओ, त्यानंतर सेल रिपेअर आणि रिप्लेस. बस 1-2 वेळा रीड केले की तुम्हाला असंच लक्षात राहून जातं. एवढं काय पाठ करायसारखी गरज नाही. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.